सुनील तटकरे निवडणुकीच्या रिंगणामधून पळ काढतील अशी टीका शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे। तटकरेंच्या मनामध्ये गद्दारी, बेईमानी आणि फसवणूक असल्याचा घणाघात आमदार जयंत पाटील यांनी केला। पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या समर्थनार्थ तुळजापूरमध्ये बॅनर झळकले। बॅनर्सवर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला। अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांसोबत जाणारे आमदार लंके हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत। आमदार लंके यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये शक्ती प्रदर्शन केले। गोंदियाच्या आमगाव नगर परिषद हद्दीतील 8 गावं लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहेत। आमगाव नगर परिषद स्थापनेचा विषय मागील 9 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। अजूनही या प्रकरणामध्ये निर्णय झाला नसल्यानं नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत आणि यावर नागरिकांनी एल्गार पुकारत निवडणूक बहिष्काराचा निर्णय घेतला। शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा कोल्हापूरमध्ये मेळावा पार पडला। निवडणुकीला कशा प्रकारे सामोरं जायचं याचं अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस नियोजन यामध्ये करण्यात आलं। विशेष म्हणजे एकीकडे मंडलिकांचं तिकीट कापलं जाण्याची चर्चा आहे, दुसरीकडे मंडलिकांनाच तिकीट मिळणार असा दावा त्यांचे समर्थक करतात आणि त्यामुळे या जागेबाबत उत्सुकता आहे। बीडमध्ये उमेदवार उतरवण्याचा निर्णय यशवंत सेनेनं घेतला। बीडमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब झालं। पंकजा मुंडेंनी धनगर समाजाच्या गावाला निधी दिला नाही आणि खासदार फंड सुद्धा दिला नाही असा आरोप या बैठकीत करण्यात आला। त्यामुळे लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं यशवंत सेनेनं सांगितलं। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक दावा केला। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे फडणवीसांच्या संपर्कात आहेत आणि त्यांचा कधी मंत्रिपदाचा शपथविधी होऊ शकतो असं विधान भुजबळांनी केलंय। त्यामुळे जयंत पाटलांच्या पक्षांतराबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर खासदार अमोल कोल्हेंनी टोला लगावला। जेव्हा योद्धा गुडघे टेकत नाही तेव्हा त्याची बदनामी केली जाते असं ते पिंपरीत बोलले।